That's right, ये है द हैप्पीनेस आवर और मैं हूँ आरजे टिया और आज बातें होने वाली हैं एक बहुत ही स्पेशल पर्सनालिटी के साथ। आप कई दिनों से सुनते आ रहे हैं दिस हैप्पीनेस आवर इज ब्रॉट टू यू बाय इंडियाना एट मोशी बाय 5 एलिमेंट्स एंड इनिशिएटिव बाय दिनेश गुंठे। तो आज मेरे साथ स्टूडियो में है मिस्टर दिनेश गुंठे, द फाउंडर चेयरमैन ऑफ 5 एलिमेंट्स कंस्ट्रक्शन ग्रुप। इनसे आज हम करने वाले हैं ढेर सारी बातें। बहुत बहुत स्वागत है आपका शो पर। कैसे हैं आप दिनेश जी? नमस्ते, मी दिनेश व्यंकटराव गुंठे। 1986 मध्ये माझे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात नोकरी निमित्त मी आलो। खरं तर शिक्षण घेत असताना असे वाटत होते की शासकीय नोकरी मिळेल, स्वतःचं क्वार्टर असेल, एखादी हिरो होंडा म्हणजे त्यावेळेस नवीनच स्वतःला हिरो होंडा वगैरे अशी मिळेल। परंतु त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी झिरो बजेट डिक्लेअर केल्यामुळे शासनामध्ये नोकरी मिळणे दुरापास्त झालेले होते। म्हणून मी पुण्यात आलो। अच्छा। तो पुणे में आप कौन से साल में आए थे दिनेश? 1987। अरे वाह वाह। अच्छा, जब आप यहाँ आए थे तब आपने कभी सोचा था कि आप तब तो पुणे बहुत अलग शहर था, बहुत कम बिल्डिंग्स थी और बहुत अलग तरह का माहौल था यहाँ पर। आपको लगा था कि आप इतना बदल जाएगा पुणे वक्त के साथ और आप इस बदलाव का एक बहुत इंपॉर्टेंट हिस्सा बन जाएंगे? सोचा था आपने कंस्ट्रक्शन करेंगे? कंस्ट्रक्शन बिजनेस में तो आऊंगा ऐसा नहीं, मगर ये सोचा था कि कुछ तो करना है। हाँ, तो कंस्ट्रक्शन करने के बारे में ये ख्याल कैसे आया आपके मन में ख्याल कि मुझे इस कंस्ट्रक्शन बिजनेस मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी आल्यानंतर ज्यावेळेस नोकरी शोधत होतो त्यावेळेस नोकरी अशा ठिकाणी मिळाली की जो आता कंस्ट्रक्शन मधला सर्वात मोठा ग्रुप आहे मगर कन्स्ट्रक्शनचा। तर तिथे नोकरी करत असताना जी काही मी मेहनत घेत होतो, राहायला पिंपरी चिंचवड एरियामध्ये आकुर्डी आणि सर्व्हिसला यायचो हडपसर मध्ये, तर मला सकाळी येण्यासाठी आणि जाण्यासाठी साधारण 3 तासाचा वेळ फक्त प्रवासात जायचा आणि 9 ते 6 चा साधारण कामाचा वेळ, म्हणजे रात्रीचे 10 वाजायचे आणि त्यातही मला शिक्षण घ्यायचं होतं, EMI पुढचं शिक्षण कम्प्लीट करायचं होतं। तर मी 9 वाजता साधारण मॉडर्न कॉलेजला चालत म्हणजे बसमधनं उतरल्यानंतर चालत जायचो आत कॉलेजला, EMI चे क्लासेस करायचो, तर रोजचेच मला घरी जाता जाता 11 वाजायचे। अरे तो इतना वक्त लग जाता। हा। तर त्या ह्याच्यामध्येच मग मी थोडंसं असं ठरवलं की घरची काही परिस्थिती तेवढी काही आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कुठला तरी एकच मार्ग मला धरावा लागणार होता। त्याच्यामुळे मी नोकरीकडेच लक्ष दिलं आणि ह्यात ज्या शिक्षण झालेलं आहे त्यातनंच आपल्याला काय करता येईल। तो जिस चीज में आपने पढ़ाई की है उसी फील्ड में कुछ करना चाहिए, ऐसा दिनेश जी को लगा और उन्होंने बिल्कुल ऐसा ही किया। तो आपका पहला कंस्ट्रक्शन या जो पहला प्रोजेक्ट है वो कौन से साल में हुआ था? नोकरीचा असेल तर तो साधारण 1987 मध्ये मी हडपसरला प्रोजेक्ट केला। अच्छा, और अपना खुद का आपने पहला प्रोजेक्ट? जो पहिला प्रोजेक्ट झाला तो 1994 मध्ये। अरे वाह। त्याची सुरुवात करताना असं होतं की त्यापूर्वी मी नोकरी करत होतो, छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टरशिपची कामही करत होतो। त्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यातनं गव्हर्नमेंटची काही कामं करायचो। इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे हेवी मशिनरी फाउंडेशन्स, फोर्जिंग कंपन्यांची कामं वगैरे वगैरे अशी भरपूर कामं केलेल्यामुळे टेक्निकल नॉलेज तसं चांगलं आलेलं होतं, थोडासा पैसा येत आला होता। त्यामुळे 1994 मध्ये मी स्वतःचं घर घेण्यासाठी म्हणून एक भूखंड घेतला आणि त्याच्यामध्ये एक साधारण 10 ते 12 लोकांना एकत्र करून मी ती बिल्डिंग बांधली। अरे वा। त्यातनं जो अनुभव आला म्हणजे स्वतःचं घर बांधताना त्यातनं मला चांगला रिस्पॉन्स मिळाला। त्या 1994 साली मी साधारण 3.25 लाख रुपये मध्ये 600 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट मी लोकांना इन्क्लुडिंग रजिस्ट्रेशन दिलेला आहे। त्यामध्ये असं होतं की त्यात असं गव्हर्नमेंटचे आता रजिस्ट्रेशन चार्जेस असतात की आपण जागा घ्यायचो, जागेची स्टॅम्प ड्युटी भरायची, त्याच्यानंतर बिल्डिंग बांधायची, बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये त्या फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी भरायची, तर यातनं कसे पैसे वाचवता येतील म्हणून आम्ही 12 लोकांचा ग्रुप केला, हाऊसिंग सोसायटी फॉर्म केली, त्या नावाने प्लॉट घेतला। म्हणजे मला सोसायटीचे जे प्लॉटची जी स्टॅम्प ड्युटी लागली ती साधारण फ्लॅटच्या 20% स्टॅम्प ड्युटी मध्येच मला फ्लॅटला स्टॅम्प ड्युटी देता येत होती। त्यामुळे असा बराचसा काहीतरी लोकांना कमी पैशात कसं घर मिळेल हा प्रयत्न करून अशा टाईपची मी काहीतरी म्हणजे माझ्याकडे वेटिंग लिस्ट मध्ये बुकिंग होत होती त्यावेळेस। अच्छा, वेटिंग मध्ये बुकिंग असायची माझ्याकडे, म्हणजे लोक तुम्हाला ज्यावेळेस भूखंड मिळेल त्यानंतर तुम्ही आम्हाला फ्लॅट द्या।
आत्ताच्यासारखं मार्केटिंग ब्रोशर्स वगैरे आम्हाला माहितीच नव्हते. फक्त हां. विश्वास होता, म्हणजे मानसिक अशी होती की आपली काहीतरी देण्याची तयारी पाहिजे. ते मला ऑटोमॅटिक मिळत गेलं. बट पता है कितने भी मार्केटिंग हो जाए और जो जो प्रोसेस है अब बेचने का वो बहुत बदल चुका है, लेकिन एक चीज़ अब तक नहीं बदली है और वो है विश्वास. और बहुत सारे लोगों को अभी भी विश्वास है आपकी कंपनी के ऊपर और आपके ऊपर. तो मुझे कुछ बताएं अबाउट 5 एलिमेंट्स. कैसे 5 एलिमेंट्स ये नाम आपने रखा, और इस पर्टिकुलर नाम से जुड़ा कोई ऐसी मेमरी है जो आप शेअर करना चाहते हैं? आता आपलं जे काही हे बनलेलं आहे, पृथ्वी म्हणा किंवा जे काही आहे, ह्यांचं मेन आहे 5 तत्व. राईट. पंचमहाभूतापासूनच हे बनलेलं आहे. आणि आमची इंडस्ट्री जी आहे कन्स्ट्रक्शन ही निर्माण करणारी आहे काहीतरी, आणि त्याची निर्मिती जी होती ते पंचतत्वापासूनच होते. म्हणून हे नाव आम्ही 5 एलिमेंट्स असं ठेवलं. अच्छा, ये PCMC एरिया के बारे में अगर हम बात करें तो बहुत कुछ बदल गया है वहाँ पर. पहले ऐसा लगता था जैसे आप किसी दूसरे शहर में जा रहे हैं जब आप PCMC जाते थे पुणे से, लेकिन अब बहुत सारे चेंजेस आ गए हैं और अब पुणे का एक बहुत इंपॉर्टेंट हिस्सा बन चुका है PCMC. लेकिन एक चीज़ और है कि वहाँ पर अभी भी कुछ चीज़ें बरकरार हैं, जैसे जो हमें इंडियाना में मिल रही हैं. खास करके फ्रेश एयर है, पोल्यूशन नहीं है, ट्रैफिक नहीं है. तो ये जो तालमेल है मॉडर्निटी का, अमेनिटीज़ का, पर साथ ही साथ जो लोग पहले जो लोगों को मिलता था आज भी वो वहाँ मिल रहा है, ये जो कॉम्बिनेशन है इसके बारे में आप क्या कहेंगे? पिंपरी चिंचवड एरियाची डेव्हलपमेंट अशी झालेली आहे की तिथं MIDC 1972 मध्ये MIDC आणि प्राधिकरण पिंपरी चिंचवड नवनगर तिथं त्याची स्थापना झाली. त्यामुळे तिथले रस्ते किंवा बाकीच्या ओपन स्पेस अम्युनिटीज ज्या काही सरकारतर्फेच पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यात बऱ्यापैकी ओपन स्पेस आहेत, रस्ते मोठे आहेत आणि वेल डेवलप्ड सिटी आहे. आपके जर्नी के बारे में हम बात कर रहे हैं और हमने अभी बात की आपने कैसे की थी शुरुआत इतने साल पहले. तो 12 फ्लैट से लेके 1200 फ्लैट्स तक का ये जो सफ़र रहा है, ये कैसा रहा है, इसके बारे में कुछ बताएं. कुछ दिक्कतें जो आई हों, जो मुसीबतें आई हों, मुश्किलें आई हों, और यहाँ तक पहुँचना कैसा रहा? ज्यावेळेस 12 फ्लॅट करायचो त्यावेळेस सरकारकडनंही बऱ्यापैकी आपल्याला सुविधा मिळायच्या. म्हणजे जसं की हाऊसिंग लोन आहे, इमिडिएटली मिळायचं, आणि स्वतःच काम करत होतो आपण. म्हणजे इंजिनिअरिंग मीच, सुपरवायझर मीच, मुकदमी मीच. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्वतःचा सहभाग असायचा. त्यामुळे कामं फास्ट होत होती. म्हणजे मी 12 फ्लॅटची स्कीम 1 वर्षातच कम्प्लीट करायचो. आणि अशा ॲट अ टाइम कुठंतरी 10-12 बिल्डिंग चालू होत्या, अशाही सिच्युएशन आली आपल्याकडे. वेटिंगमध्ये बुकिंगला तर त्यावेळेस म्हणजे मला बुकिंगसाठी 1ही रुपया खर्च करावा लागत नव्हता त्या काळी. काही मार्केटिंगची गरज लागली नाही. का तर कुठंतरी लोकांनाही असं वाटलं होतं की त्यांच्याकडे घर बुक केल्यानंतर ते मिळेल. तर सर्वात अगोदर मला त्या पहिल्या 12 फ्लॅटमधूनच विश्वास संपादन केला होता. त्यात असं झालं की मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. सब विश्वास पे. आणि त्यामुळेच हे काम झालं. म्हणजे त्यावेळेस कुठेही आमच्याकडे असं रिसीट ही द्यायची असतील तर साध्या पेपरवरती आम्ही रिसीट द्यायचो. बुकिंग मध्ये जो प्लॉट घ्यायचा तुम्ही त्यांच्याकडनंच पैसे जमा करून भूखंड तो प्लॉट मिळवायचो आणि त्याच्यावरती बिल्डिंग बांधायची. तर अशी सुरुवात झाली. त्यानंतर साधारण एक 5-6 वर्षानंतर काहीतरी मोठं करायचं म्हणून आम्ही 2-3 जण मिळून एक कंपनी स्थापन केली पार्टनरशिप मध्ये, जी की GMC असोसिएट्सच्या नावाने आम्ही काम केलं. त्यातही आम्ही बऱ्यापैकी कामं केली GMC असोसिएट्स मध्ये. आणि परंतु फॉर्मॅट तोच होता आमचा की परवडणारी घरं कशी द्यायची, ती कमी पैशामध्ये लोकांना घरं कशी मिळतील. आणि त्यावेळेस 3 मजलीच बिल्डिंग असायच्या. त्या दरम्यान आमच्याकडे एक पिंपरी चिंचवड एरियामधला बराचसा भाग, आजूबाजूची जी गावं आहेत ती महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार होती. त्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर जाऊन नवीन जागा घेतली. नवीन जागा साधारण 10 ते 11 एकरची जागा होती. आमच्या ग्रुपमध्येच जागा ती घेतलेली होती. ती भूमी सेल्टर्स या नावाने मी डेव्हलप करायचं ठरवलं. 2007 मध्ये ती जागा घेतली. 2009 मध्ये साधारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं त्याचा DP सँक्शन झाला. त्याचं काम सुरुवात झालं आमचं खरं तसं जर बघितलं तर 2016 मध्ये. का तर तिथं महानगरपालिकेकडनं बाकीच्या सुविधा पुरवण्यात आलेल्या नव्हत्या.
तर तो प्रोजेक्ट व्यवस्थित सक्सेस झालेला आहे. त्या दरम्यानच आता माझा मुलगाही इंजिनियर झालेला होता. अरे वा. तर त्यासाठी काहीतरी करायचं म्हणून हा 5 एलिमेंटचा जन्म झाला. अरे वाह, तो हम आपके बेटे से भी करेंगे ढेर सारी बातें. बहुत बहुत धन्यवाद आपका, आप स्टूडियो में आए और आपने अपनी जर्नी के बारे में बताया. अब ऐसा कुछ है जो आप और पुणे के लिए करना चाहते हैं, पुणे शहर के लिए? दिनेश गुंठे जी क्या करना चाहते हैं? ज्यावेळेस मी पुण्यात आलो त्यावेळेस मी कुठेतरी चाळीवजा घरामध्ये राहत होतो. त्यावेळेस असं वाटत होतं की सर्वांना घरं मिळावीत, परंतु प्रत्येकांची आर्थिक अडचण किंवा काय असेल त्यामुळे कुठेतरी मनात असं गृहीत धरून होतो आपण की आपल्याला सर्वांना परवडणारी घरं बांधायची आहेत. त्या हेतूतनच पुढे मी हा बिझनेस चालू केला. आणि आज असं आहे की बरेचसे बिल्डर बनले असतील परंतु मी कधीही स्वतःला बिल्डर असं समजलंच नाहीये. आजही मी स्वतः हाताने कामं करतो. जे काही असतील साईटवरची पूर्ण लक्ष त्यात घातलेलं असतं. टेक्निकल प्लॅनिंग मध्ये असेल तर मला असं वाटतं की सर्वसामान्य म्हणजे जसं आता मोदी साहेबांचं जे काही हे आहे की सर्वसामान्य सर्वांनाच घरं पाहिजेत, त्यात तर कुठेतरी हातभार आपला चिमणीचा वाटा असावा ह्या ह्याच्यानं मी प्रयत्नशील आहे. क्या बात है, क्या बात है. वेरी इंस्पायरिंग जर्नी एंड आई एम श्योर जितने भी लोग हमें सुन रहे हैं उन्हें आपकी जर्नी के बारे में सुनकर बहुत प्रेरणा मिली होगी. और एक जिसे कहते हैं ना विश्वास जो है वो आपकी जो पूरी जर्नी है, जो पूरी लेगेसी है उसी से आ जाएगा. एक्चुअली मार्केटिंग की कोई ज़रूरत नहीं है, एडवर्टाइजमेंट की कोई ज़रूरत नहीं है. थैंक यू सो मच, आप स्टूडियो में आए और आपने हमसे इतनी सारी बातें की.